आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ गैरवापर व अवैध तस्करी विरोधी दिनानिमित्त वाहतूक संघटना, संयुक्त महासंघ, महाराष्ट्र राज्य आणि आयुष इन्स्टिट्यूट व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित भारत की पहचान नशामुक्त चालक अभियान या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी उपस्थित चालक बांधव, पदाधिकारी आणि मान्यवरांनी व्यसनमुक्त राहण्याची, इतरांनाही व्यसनांपासून दूर ठेवण्याची तसेच सुरक्षित व जबाबदार वाहन चालक म्हणून समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडण्याची शपथ घेतली। कार्यक्रमात व्यसनाचे आरोग्य, कुटुंब आणि समाजावर होणारे दुष्परिणाम, रस्ते अपघातांमध्ये व्यसनाची भूमिका तसेच व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसनाच्या उपलब्ध सुविधांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। गमतीचा भाग सोडून द्या, आमच्या ह्या मॅडम रोज कोर्टात जातात। आज कोर्टात येणाऱ्या नवरा बायकोचं सगळ्यात मोठं भांडणाचं कारण मोबाईल। खोटं का मॅडम? म्हणजे जी दारू करते तर सगळ्या गोष्टी कोण करायला? मोबाईल करायला। सगळ्यात शेवटचं लक्षण, आमच्याकडे दारू सोडायला आणला की प्रत्येक पेशंट आल्यापासून वर्गात असतो, एखादी येतानाच पेलेला असतो आणि हात पाऊल टाकल्यापासून वर्गात असतो, डॉक्टर मी तेवढी पेट नाही, मला उगाच घ्यायचं नाही। आणि तसंच मोबाईलवाला प्रत्येक जण म्हणतो मी तेवढा वापरेल नाही। मग लोकांचं कशाला सांगू, मी स्वतः व्यसनमुक्तीचा डॉक्टर। पण 4 दिवसापूर्वी हा जो बॅनर बनवला ना आपल्या प्रदीप दादांनी, दुरुस्ती करा माझ्याकडे पाठवला। असं संध्याकाळची वेळ होती, मी गाडी उभा केली, घरी चाललो होतो आणि उतरून घराकडे जाता जाता मी बॅनर बघत होतो मोबाईलमध्ये, माझ्या व्हॉट्सअपवर माझं बी नाव छापलंय, आयुष संस्था लिहिलंय, काय छान रंग आहे। ते बॅनर बघत बघत मी एवढा घुमलो की चालत चालत माझं समजून शेजारच्याच घरात शिरलो। कारण मोबाईल बघताना माणूस आला कुणीकडे हे त्याला कळत, शिरलो तर शिरलो। आमच्या शेजारणीला टीव्हीचं कुठं व्यसन, टीव्ही हे सुद्धा व्यसन। तुमच्या घरचं कसं मला माहीत नाही, पण आमच्या घरी तर बायकोच्या आवडीची मालिका चालू असताना चपाती संपली तर मागायची माझी हिंमत सुद्धा होत। तसं आमच्या शेजारीला टीव्हीची इतकी आवड की ती मालिका बघायच्या नादात घरात तर आलो मी, पण तिला वाटलं आपलाच नवरा कामावून घरी आला, तिला बघितलंच नाही कोणी, लक्ष न बघता स्वयंपाकघरात गेली, चहा घेऊन आली, माझ्या पुढे चहा द्यायला लक्ष टीव्ही डोळ्यात करायला लागले। पण मी म्हणलं आलाय चहा तर सोडायचं कशाला, दारू पिऊ नये म्हणते, चहाला काय होतं। मी कप घेतला, एक गोट पेला, दुसरा गोट पेला, नंतर तिसरा गोट पेणार, एवढ्यात तिच्या खराच नाव लागला। आता आपलं काही खरं नाही म्हणलं, हे बडबड काढणार हा का नसताना। पण तो बिचारा फेसबुक बघण्यात, मोबाईल बघण्यात एवढा गुंग होता की मला बघितलं, मलाच हा जोडून म्हणतो माफ करा चुकून आज मी तुमच्याच घरात आलो। याशिवाय वाहतूक संघटना, संयुक्त महासंघ, महाराष्ट्र राज्याच्या पदाधिकाऱ्यांची निवड सभा देखील पार पडली। येण्यासाठी एक हिंदीमध्ये मोठा जिल्हा लागतो, कुणालाही असं वाटत नाही की मी व्यसनमुक्त, कारण त्यांना व्यसनची लत लागलेली आहे आणि ते सोडण्यासाठी जर कुणी चांगलं सांगत असेल तर त्याची ऐकण्याची मनस्थिती नसते। हे व्यसनी माणसाची एक ओळख आहे आणि त्यासाठी एवढी कम तादात, म्हणजे एवढी कम गर्दीमध्ये लोक आमचे चालक बांधव आले, का म्हणजे हे ओरिजिनल रिक्षा चालक आहे, ओरिजिनल व्यसन न करणारे आणि लोकांना सेवा देणारे चालक आहे। यांच्या एकच ध्येय की लोकांना सेवा द्यायचं आणि माझा घर चालवायचं। यासाठी हे लोक नेहमीच आमचे कोणताही कार्यक्रम असू दे हे आवाजून येतात आणि महासंघाला साथ देतात। महासंघ प्रत्येक वेळी, मग ते वाहतूक शाखा असू दे, RTO असू दे किंवा कमिशनर ऑफिसर असू दे, चालकांची व्यथा वाढण्याचं काम करतात आणि त्यामध्ये सर्वात जास्त चालकांची जे आता सगळ्या गोष्टी ते आता चालक आता सगळ्यांनी सर्वांची ते बोलत आमचे चालक बांधव डिप्रेशनमध्ये खूप चालतात। का म्हणजे तुम्ही बघितलं असेल युद्धाचे
पहिले जे होते LPG दर 48 होते आणि आज ते 110 रुपये, डबलपेक्षा जास्त झाले. भाडे वाढले, लोक भाडं वाढवून देण्यासाठी तयार आहेत. मग यांना असं वाटतं की बाबा मी कुठून मी जर 300चं गॅस घेऊन टाकल्यानंतर मला 1000 रुपये होत होते, आता मी 800 रुपयाचं टाकलं आणि 1200 म्हणजे माझी इन्कम कमी आहे. मग मी घर कसं करतो? आणि या डिप्रेशनमध्ये तंबाखू, गुटखा, सिगरेट, दिवसभर बसल्यानंतर करायचं. चला एक 10 रुपयाची पुडी घेऊ किंवा मावा घेऊ आपण येऊ. पण महासंघाचा नेहमीच तुम्हाला सल्ला आहे आणि महासंघ तुमच्या सोबत आहे. तुम्ही व्यसनमुक्त व्हा. तुम्हाला जर काही अडचण आहे, तुमच्यासाठीच महासंघ नेहमी काम करत आहे. तुमच्या आर्थिकदृष्ट्या दूर करण्यासाठी महासंघ काम केलं आहे. महासंघाने चालकांच्या आर्थिकदृष्ट्या दूर होण्यासाठी उपस्थितांनी नशामुक्त समाज आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी सातत्याने जनजागृती करण्याचा निर्धार व्यक्त केला. या उपक्रमातून चालक बांधवांमध्ये व्यसनमुक्तीचा सकारात्मक संदेश पोहोचवण्यात आला. कार्यक्रमास प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद, आयुष इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर संदीप तांबारे, मृणालिनी मोरे, ॲडव्होकेट द्वारका देवळे, प्रदीप शिंगे तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी व चालक उपस्थित होते.